ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। नमस्कार, क्रतू चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे. चरक संहितेच्या पहिल्या 43 श्लोकांचं व्याख्यान यापूर्वी मी मंगलाचरण, उपोद्घात, आयुर्वेद पदार्थ आणि उपक्रमोपसंहार या 4 व्हिडिओजमध्ये केलेलं आहे. यामध्ये वर्णन केलेले जे विषय आहेत त्यांचा संदर्भ पुढच्या विवेचनात कायम येत राहणार आहे. त्यामुळे माझी सर्वांना नम्र विनंती आहे की जर हे व्हिडिओज पाहिले नसतील तर ते पाहावेत, म्हणजे पुढच्या विवेचनाचा अन्वयार्थ योग्य रीतीने लागेल. आयुर्वेदाच्या संहितांची रचना तंत्र, स्थान, अध्याय, प्रकरण, सूत्र अशी आहे. आयुर्वेद तंत्राचा विषय जसा आयु आहे तसा तदंतर्गत प्रत्येक स्थानाचा एक विषय असतो. स्थानाच्या नावावरून स्थानाचा विषय कळतो. जसं शारीरस्थानाचा विषय शरीर आहे, चिकित्सा स्थानाचा विषय चिकित्सा आहे. स्थानाच्या विषयाशी संबद्ध जे उपविषय असतात ते स्थानाच्या अंतर्गत अध्यायांमध्ये वर्णन केले जातात. अध्यायाच्या विषयाशी संबद्ध असलेले उपविषय अध्यायाच्या अंतर्गत प्रकरणांमध्ये वर्णन केले जातात. प्रकरणाच्या विषयाशी संबद्ध असलेले उपविषय सूत्रांमध्ये वर्णन केले जातात. सूत्र याचा अर्थ संक्षिप्त वर्णन. संक्षिप्त असूनही ते स्पष्टार्थक असतं. सूत्र हे पद व्यापक नियम या अर्थानंही आहे. प्रत्येक सूत्राला स्वतःचा एक विषय किंवा अधिकार असू शकतो. जसं हिताहितम सुखम दुःखम आयुस्तस्य हिताहितम या सूत्राचा विषय तंत्राचा उद्देश असा आहे. शरीरेंद्रिय सत्वात्म संयोगोधारी जीवितम या सूत्राचा विषय आयु या उद्देशाचे तटस्थ लक्षण असा आहे. अनेक सूत्र मिळूनही एक विषय सांगतात. जसं उपोद्घात प्रकरणात प्रवृत्तीचे नियम सांगणारी एकाहून अधिक सूत्र आहे. एकेका विषयाचं प्रतिपादन करणारी सूत्र प्रकरणाच्या अर्थाशी संबद्ध असतात. एका विषयाशी संबद्ध सूत्रांना अर्थपूर्तीसाठी अन्य सूत्रांची अपेक्षा असते. अशा एका विषयाशी संबद्ध साकांक्ष सूत्रांचं एक प्रकरण असतं. प्रकरणातील सूत्रांमध्ये किंवा वाक्यांमध्ये एकवाक्यता असते. सूत्रांनी जसं प्रकरण होतं तशाच प्रकारे एका विषयाशी संबद्ध साकांक्ष प्रकरणांचा अध्याय असतो. एका विषयाशी संबद्ध साकांक्ष अध्यायांचं स्थान असतं. एका विषयाशी संबद्ध साकांक्ष स्थानांचं तंत्र असतं. अध्यायांतर्गत प्रकरणांचे विषय त्या त्या अध्यायाच्या विषयाशी संबद्ध असतात. स्थानांतर्गत अध्यायांचे विषय त्या त्या स्थानाच्या विषयाशी संबंध असतात. तंत्रांतर्गत स्थानांचे विषय तंत्राच्या विषयाशी संबद्ध असतात. तंत्राच्या उपक्रमापूर्वी तंत्राचा विषय किंवा उद्देश सांगितला जातो. त्याप्रमाणे प्रत्येक स्थानाच्या पहिल्या अध्यायाच्या विषयाच्या उपक्रमापूर्वी त्या स्थानाचा उद्देश किंवा विषय सांगितला जातो. सूत्र या शब्दाचा वाच्यार्थ दोरा असा आहे. सूत्रस्थानामधल्या 29 आणि 30 क्रमांकाच्या संग्रहाध्यायांसाठी चरक संहितेमध्ये एक श्लोक आलेला आहे. यथा सुमनसाम सूत्रम संग्रहार्थम विधीयते संग्रहार्थम तथार्थानाम ऋषिणा संग्रह कृतः. या श्लोकाचा अर्थ सूत्रस्थानाला सुद्धा लागू होतो. सर्व फुलं एकत्र गुंफून माळ तयार करण्यासाठी जसा दोरा उपयुक्त असतो त्याप्रमाणे संपूर्ण तंत्रांतर्गत सर्व विषयांचं संक्षिप्त एकत्रीकरण जिथं केलं आहे त्या स्थानाला सूत्रस्थान असं म्हणता येईल. सुश्रुत संहितेतही असंच म्हटलं आहे. सूचनात सूत्रणाच्चैव सवनाच्च अर्थसंततेः सूत्रस्थानम प्रचक्षते. सूत्रस्थानाला श्लोकस्थान असंही म्हटलं आहे. श्लोक धातूचा अर्थ संघात असा आहे. निबिड किंवा संहत रूपामध्ये रचना, अशी रचना जिथे असते त्याला श्लोक म्हटलं जातं. या स्थानालाही याच कारणानं श्लोकस्थान असं नाव आहे. श्लोकार्थः संग्रहार्थश्च
श्लोकार्थ किंवा संग्रहार्थ असल्यामुळे श्लोकस्थानम अतस्मृतम, याला श्लोकस्थान असं म्हटलेलं आहे. सूत्रस्थान किंवा श्लोकस्थान यामध्ये संपूर्ण तंत्राचा संक्षेप आलेला असल्यामुळे या स्थानाच्या पहिल्या अध्यायात सांगितलेला उद्देश हा संपूर्ण तंत्राचा उद्देश आहे. पहिल्या अध्यायाच्या श्लोक क्रमांक 44 पासून श्लोक क्रमांक 63 पर्यंत सूत्रस्थानाचा, पर्यायानं चरक प्रतिसंस्कृत अग्निवेश तंत्राचा उद्देश सांगितलेला आहे. सूत्रस्थानाच्या 30व्या अध्यायात तंत्रार्थ दशप्राकरणिक आहे असं म्हटलंय. तो दशप्राकरणिक तंत्रार्थ इथे कारण आणि कार्य अशा 2 महाप्रकरणांमध्ये विभागून सांगितलेला आहे. सर्वदा सर्वभावानां सामान्यं वृद्धी कारणम या 44 क्रमांकाच्या श्लोकानं कारण या महाप्रकरणाचा उपक्रम केला आहे आणि इत्युक्तम कारणम या 53व्या श्लोकानं उपसंहार केला आहे. या महाप्रकरणामध्ये 5 वेळा कारण हे पद आलेलं आहे. 53व्या श्लोकामध्ये कार्यम धातुसाम्यम इहोच्यते असा कार्य या महाप्रकरणाचा उपक्रम केलेला आहे आणि 63व्या श्लोकात साधनम नतु असाध्यानाम व्याधीनाम उपदिश्यते यानं उपसंहार केलेला आहे. महाप्रकरण म्हणजे मुख्य प्रकरण. त्या मुख्य प्रकरणाच्या अंतर्गत येणाऱ्या प्रकरणांना गौण किंवा अवांतर प्रकरण असं म्हणतात. कारण आणि कार्य या 2 महाप्रकरणांतर्गत येणाऱ्या अवांतर प्रकरणांची प्रवृत्ती, उद्देश, लक्षण, परीक्षा या प्रकारे आहे. कारण या पहिल्या महाप्रकरणांतर्गत 5 अवांतर प्रकरण आहेत. वृद्धी कारण असलेले सामान्य, ऱ्हासहेतू विशेष, सामान्य आणि विशेष या दोहोंची प्रवृत्ती, आयुर्वेदाचे अधिकरण असलेला कार्यदेश, करण अर्थात भेषज द्रव्य आणि त्याचे गुणधर्म. सर्वदा सर्वभावानां सामान्यं वृद्धी कारणम ऱ्हासहेतुर्विशेषश्च प्रवृत्तिरुभयस्येतु या श्लोकानं सामान्य, विशेष आणि प्रवृत्ती या पहिल्या 3 गौण प्रकरणांचा उद्देश सांगितला आहे. वृद्धिकारण, ऱ्हासकारण आणि दोहोंची योजना यानं खरं पाहिलं तर संपूर्ण चिकित्सेचाच निर्देश झालाय. सामान्यम एकत्वकरम विशेषस्तु पृथक्त्वकृत तुल्यार्थता ही सामान्यम विशेषस्तु विपर्ययः या श्लोकानं सामान्य आणि विशेष यांचं लक्षण सांगितलेलं आहे. एकत्वकर म्हणजे समानता निर्माण करणार, तुल्यार्थता समान विषय असणे हे सामान्याचं लक्षण आहे. पृथक्त्वकृत वेगळेपणा निर्माण करणार आणि विपर्यय अर्थात तुल्यार्थतेशी विपरीत अतुल्यार्थता म्हणजे असमान विषय असणं हे विशेषाचं लक्षण आहे. कारण महाप्रकरणातलं 3रं गौण प्रकरण आहे प्रवृत्ती. प्रवृत्ती ही संज्ञा चिकित्सा या अर्थाची आहे. प्रवृत्तीस्तु चेष्टा कार्यार्था सा एव क्रिया कर्म यत्नः कार्यसमारंभश्च. धातुसाम्य हे कार्य उत्पन्न करण्यासाठी केलेली चेष्टा, क्रिया, कर्म, यत्न, कार्यसमारंभ म्हणजे प्रवृत्ती अर्थात सामान्य आणि विशेष यांची योजना. ही चिकित्सा ज्या आशयानं प्रवृत्त होते ते चिकित्सेचे किंवा आयुर्वेदाचे अधिकरण हे कारण महाप्रकरणातील 4थं गौण प्रकरण आहे. सत्वमात्मा शरीरंच त्रयमेतत् त्रिदंडवत लोकस्तिष्ठति संयोगात तत्र सर्वं प्रतिष्ठितम् सपुमांश्चेतनं तच्चाधिकरणं स्मृतं वेदस्यास्य तदर्थं हि वेदोऽयं संप्रकाशितः. सत्व, आत्मा आणि शरीर हे तिवईच्या 3 पायांप्रमाणे आहेत. त्यांच्या संयोगामुळे लोकस्थिती आहे, सर्व स्थित आहे. या संयोगालाच पुमान म्हटले आहे. तोच पुमान या वेदाचे अधिकरण आहे. त्याच्यासाठीच हा वेद प्रवृत्त झालेला आहे. कारण महाप्रकरणातील 5वे गौण प्रकरण आहे करण. करणाची व्याख्या विमानस्थानात दिली आहे. करणं पुनस्तत् यद उपकरणाय उपकल्पते कर्तुः कार्याभिनिर्वृत्तौ प्रयतमानस्य. कार्योत्पत्तीसाठी प्रयत्न करणाऱ्या कर्त्याला जे उपकरण म्हणून उपयुक्त असते ते करण. धातुसाम्य हे कार्य उत्पन्न करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या वैद्य या कर्त्याला भेषज हे उपकरण आहे म्हणून भेषज हे करण आहे. हे भेषज
आश्रयरूप द्रव्य आणि तदाश्रित धर्म या स्वरूपात जाणावे लागते. त्यामुळे समवायी कारण द्रव्य, निश्चेष्ट कारण गुण आणि क्रियारूप कारण कर्म या स्वरूपात करण वर्णन केले आहे. खादीन्यात्मा मनकालो दिशश्च द्रव्य संग्रह सेंद्रियम चेतनं द्रव्यम निरींद्रियम अचेतनम. हा द्रव्याचा उद्देश आहे. सार्था गुर्वादयो बुद्धी प्रयत्नांता परादय गुणा प्रोक्ता हा गुणाचा उद्देश आहे. प्रयत्नादी कर्मचेष्टितमुच्यते हा कर्माचा उद्देश आहे. यापूर्वी चरक संहितेचा उपोद्घात जाणताना आपण उपोद्घाताची एक व्याख्या जाणली होती. स्थाननिमित्तं वक्ताच श्रोता श्रोतृ प्रयोजनम संबंधादी अभिधानंच उपोद्घातस्य उच्यते. या व्यतिरिक्त उपोद्घाताच्या अन्यही व्याख्या आहेत. त्यातली एक आहे प्रतिपाद्यमर्थम बुद्धौ संगृह्य प्रागेव तदर्थम अर्थांतर वर्णनम. दुसरी आहे प्रकृतार्थ सिद्धी अनुकूल चिंता विषय. पुढे जो विषय सांगायचा आहे किंवा ज्या विषयाचं विवेचन सुरू आहे त्या विषयाच्या यथायोग्य ज्ञानासाठी आधी एक वेगळा विषय वर्णन केला जातो. त्याला उपोद्घात असं म्हणतात. उपोद्घात म्हणून वर्णन केलेला हा दुसरा विषय जाणल्यामुळं प्रकृत म्हणजे आत्ता जो विषय सांगितला जात आहे तो जाणायला सहाय्य होतं. इथे प्रकृत विषय आहे द्रव्यगुण कर्मरूप भेषज. त्या भेषजाचा उद्देश सांगून आता लक्षण सांगण्यापूर्वी लक्षणाचा अर्थ समजण्यासाठी उपोद्घात स्वरूप समवाय वर्णन केलेला आहे. समवायो अपृथक भावो भूम्यादीनां गुणैर्मतः स नित्यो यतहि द्रव्यं न तत्रा नियतो गुणः. समवाय म्हणजे भूमी इत्यादींचा गुणांसह असलेला अपृथक भाव. तो नित्य आहे कारण जिथे द्रव्य नाही तिथे गुण अनियत आहे. समवाय हा संबंध विशेष म्हणजे एक प्रकारचा संबंध आहे असं केवळ आणि केवळ न्यायवैशेषिकच म्हणतात. अन्य कोणीही असा संबंध वर्णन केलेला नाही. आता प्रश्न असा आहे की आयुर्वेदाचा अर्थ लावताना वैशेषिकांच्या पद्धतीचा अवलंब करावा का नाही? कारण वैशेषिक आणि आयुर्वेद यांच्यामध्ये मूलभूत भेद आहे. वैशेषिक हे तार्किक आहेत. त्यांच्या शास्त्रानुसार तर्क किंवा अनुमान हे मूलतत्वान्वेषणासाठी श्रेष्ठ प्रमाण आहे. श्रुती जर तर्काने सिद्ध होणार असेल तरच ती प्रमाण आहे. आयुर्वेद हा उपवेद आहे. उपवेद म्हणजे उपमितो वेदेन अर्थात वेदांशी समान, वेदांप्रमाणे. आयुर्वेदानुसार वेद हा आप्तागम आहे आणि तोच सर्व प्रमाणांमध्ये श्रेष्ठ प्रमाण आहे. अन्य शास्त्रवाद जर वेदार्थाशी अनुकूल असेल तरच प्रमाण आहे. जसं तिसरेषणीय अध्यायात म्हटलं आहे यश्च अन्योपि वेदार्थात अविपरीतः शास्त्रवादः स आप्तागमः. त्यामुळे आयुर्वेदाचा अर्थ लावताना जिथं श्रुतीशी तर्काचा विरोध येईल तिथे तर्क अप्रमाण मानायला पाहिजे. आयुर्वेदाप्रमाणेच श्रौत असलेलं अर्थात मूलतत्वान्वेषणासाठी श्रुती हेच श्रेष्ठ प्रमाण मानणारे जे मीमांसक त्यांनी तार्किकांच्या समवायाचे खंडन केले. कोणताही संबंध हा परस्परांहून भिन्न पदार्थांमध्ये संभवतो. न्यायवैशेषिक असं सांगतात की द्रव्य गुण कर्म सामान्य विशेष हे सगळे स्वतंत्र पदार्थ आहेत. गुणादींना द्रव्यापेक्षा भिन्न अस्तित्व आहे आणि त्यांचा द्रव्याशी समवाय नावाचा नित्य संबंध आहे. पण गुणकर्मादी द्रव्यधर्म हे द्रव्याला सोडून स्वतंत्रपणे प्रत्याला येतच नाही. दोन द्रव्य स्वतंत्र राहू शकतात परंतु गुणकर्मादी पदार्थ स्वतंत्र राहू शकत नाहीत. ते द्रव्याशी तादात्म्य पावलेले असतात. गुण आणि कर्म यांचं द्रव्याशी, कार्याचं कारणाशी, जातीचं व्यक्तीशी तादात्म्य असतं. द्रव्यांचा गुणांशी असलेला अपृथक भाव, वेगळं नसणं म्हणजेच तादात्म्य आहे. द्रव्य हा आश्रय आणि गुणादी द्रव्यधर्म हे आश्रित असतात. याचा अर्थ गुणादी द्रव्यधर्म हे द्रव्यात्मक म्हणजे द्रव्य स्वरूप असतात किंवा द्रव्याधीन असतात. जिथं द्रव्याचं अस्तित्व असतं तिथं गुणाधिकांचं अस्तित्व असतं. जिथं द्रव्याचा अभाव असतो तिथे गुणाधिकांचा अभाव असतो. हे अन्वय व्यतिरेक साहचर्य ही गुणाधिकांची द्रव्याधीनता आहे. ही द्रव्याधीनता समवाय सांगणाऱ्या श्लोकामध्ये नित्य या पदानं दाखवलेली आहे आणि
व्यतिरेक साहचर्य दाखवलेलं आहे. यत्र द्रव्यम न तत्र अनियतः गुणः. जिथे द्रव्याचा अभाव असतो तिथे गुणाचा अभाव असतो. समवाय हा शब्द तादात्म्य, एकीभाव, समूह याच अर्थानं पूर्वापार प्रचलित आहे. आयुर्वेदातही सगळीकडे तो त्याच अर्थानं उपयोजला आहे. कुठेही संबंध विशेष या अर्थानं योजलेला नाही. याला ज्ञापक प्रमाण आहे. जसं प्रकृती समसमवाय, विकृती समसमवाय या संज्ञा, पंचमहाभूत शरीरी समवाय पुरुष हे सुश्रुतातलं चिकित्साधिकृत पुरुषाचं लक्षण. इथे समवाय हा शब्द एकत्रीकरण याच अर्थाचा आहे. प्रसराची व्याख्या करताना सुश्रुत संहितेत किण्वोदक पिष्ट समवायाचा दृष्टांत दिलेला आहे. इथेही समवाय हा शब्द एकीभाव याच अर्थाचा आहे. ज्वर प्रतिषेध, अपस्मार प्रतिषेध यामध्ये म्हटलं आहे सर्वलिंग समवाय हा सर्वदोष प्रकोपजे. इथेही सर्व लक्षणांचा समूहच अभिप्रेत आहे. समवेत याचाही अर्थ सम्मिलित, एकत्रित, एकत्र आलेले असाच होतो. जसं समवेतानां पुनर्दोषाणाम अंशांश बलविकल्पो विकल्पः किंवा नहि विकृती विषम समवेतानां समुदाय प्रभावतत्वम अध्यवसातुं शक्यम. भगवद्गीता या स्मृतीचा पहिला श्लोक सगळ्यांना माहिती असेल. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः. इथेही समवेत म्हणजे एकत्र आलेले असाच अर्थ आहे. समवायाच्या या पदार्थावर आधारित द्रव्यादींची लक्षणं यानंतर सांगितलेली आहेत. यत्राश्रितात कर्मगुणाः कारणं समवायेयत तद्द्रव्यम. हे द्रव्याचं लक्षण आहे. गुण आणि कर्म ज्याचे आश्रित म्हणजे अधीन आहेत आणि जे समवायी कारण आहे ते द्रव्य. समवायी तु निश्चेष्टः कारणं गुणः हे गुणाचं लक्षण आहे. समवायी चेष्टारहित असं कारण म्हणजे गुण. संयोगेच विभागेच कारणं द्रव्यमाश्रितं कर्तव्यस्य क्रियाकर्म कर्मनान्यद अपेक्षते हे कर्माचं लक्षण आहे. द्रव्य आणि गुण या दोहोंच्या लक्षणांमध्ये समवायी या शब्दाचा प्रयोग आहे. द्रव्याच्या लक्षणात समवायी हे पद ह्रस्व इकारांत आहे, गुणलक्षणात ते दीर्घ इकारांत आहे. इथे समवायीन हे प्रातिपदिक आहे. त्याचे नपुसकलिंगी प्रथमा एकवचन ह्रस्व इकारांत समवायी असे होते. द्रव्य लक्षणातील या पदाचा अन्वय श्लोकातील नपुंसकलिंगी कारणम या पदाकडे होतो. अर्थात द्रव्य हे कार्याचे समवायी कारण आहे. कार्याचे कारणाशी तादात्म्य असते. जसे माठ, रांजण, परळ इत्यादी मृत्पात्र रूप कार्यांचं मृत्तिकेशी तादात्म्य असतं. समवायीन या प्रातिपदिकाचं पुल्लिंगी प्रथमा एकवचन दीर्घ इकारांत समवायी असे होते. गुणलक्षणामध्ये याचा अन्वय श्लोकातल्या पुल्लिंगी गुण या पदाकडे होतो. गुण तादात्म्याने द्रव्याधीन असतो. गुण निश्चेष्ट अर्थात क्रियारहित असतो. गुणाला कारण म्हटले आहे. वैशेषिक असं म्हणतात की द्रव्य आपल्याहून भिन्न अन्य द्रव्याचा आरंभ करतं, गुण आपल्याहून भिन्न अन्य गुणांचा आरंभ करतात. हा वैशेषिकांचा आरंभवाद श्रुती विपरीत असल्यामुळे असा गुणकारणवाद काही स्वीकारार्ह नाही. गुणांना आरंभकत्व नाही. गुण गुणांना उत्पन्न करत नाहीत. गुण द्रव्याधीन राहून कारण होतात. कार्य हे कारण स्वरूप असल्यामुळे कार्यगत गुण हे कारणगत गुणांप्रमाणे असतात. उद्देश ग्रंथामध्ये कर्म सांगताना प्रयत्नादी चेष्टित असं म्हटलंय. चेष्टा याचा अर्थ ज्ञानेच्छा कृतिजन्य क्रिया असा आहे. ज्ञानामुळे इच्छा उत्पन्न होते, इच्छेमुळे कृती किंवा प्रयत्न उत्पन्न होतो. आत्मा बुद्धीद्वारा विषय ग्रहण करून क्रिया करण्याच्या हेतून इंद्रियांना प्रेरित करतो. या उद्देश ग्रंथानं चेतन व्यक्तीच्या सर्व कर्मांचं ग्रहण होतं. परंतु लक्षण करताना मात्र अचेतन द्रव्यगत कर्माचं लक्षण केलं आहे. कारण हे प्रकरण भेषज या करणासंदर्भात आहे. आयुर्वेदात सर्वत्र कर्म किंवा क्रिया हा शब्द चिकित्सा या अर्थाचा आहे. चिकित्सा रूप कर्मासाठी अचेतन भेषज हे करण आहे. भिषक हा कर्ता आहे. भिषक चिकित्सेसाठी अचेतन भेषजाची योजना करतो. अचेतन द्रव्याश्रित कर्म हे चेतनाच्या प्रेरणेनंच होतं. त्यामुळे उद्देश ग्रंथाहून लक्षण ग्रंथ भिन्न नाही. धातुसाम्य रूप कर्तव्य किंवा कार्य यासाठी केली जाणारी क्रिया म्हणजे कर्म. वैद्यानं योजना केलेलं भेषज द्रव्य शरीरामध्ये धातुसाम्य हे कार्य उत्पन्न करतं. द्रव्याधीन राहून संयोग आणि विभाग यांना कारणीभूत असणारं कार्यासाठी क्रियारूप म्हणजे व्यापार रूप असणारं ते कर्म.
हा व्यापार उत्पन्न झाला की कार्योत्पत्तीसाठी अन्य कोणाचीही अपेक्षा करत नाही. अर्थात हा व्यापार कार्योत्पत्तीचं साक्षात कारण असतो. कारणगत कर्मामुळं नियतत्वानं विलंब न होता कार्य उत्पन्न होतं. इथे उद्देश ग्रंथातील कारण हे महाप्रकरण संपलं. कारण महाप्रकरणाचा उपसंहार इत्युक्तम कारणम यानं केला आहे आणि कार्य महाप्रकरणाचा उपक्रम केला आहे. कार्य महाप्रकरणामध्ये कार्याचा उद्देश, हेतुसंग्रह, कार्यदेश, कार्ययोनी आणि क्रिया ही अवांतर प्रकरणं आहेत. चरक संहितेत कार्य या पदाची व्याख्या केली आहे. कार्यंतु तत् यस्य अभिनिर्वृत्तीम अभिसंधाय कर्ता प्रवर्तते. ज्याच्या उत्पत्तीसाठी कर्ता प्रवृत्त होतो ते कार्य. धातुसाम्य उत्पन्न करण्यासाठी आयुर्वेद प्रवृत्त झाला आहे, त्यामुळे धातुसाम्य हे कार्य आहे. कार्यम धातुसाम्यम इवोच्यते. त्या धातुसाम्यासाठी क्रिया किंवा चिकित्सा करणं हे प्रयोजन आहे. धातुसाम्य क्रियाचोक्ता तंत्रस्यास्य प्रयोजनम. विकार अर्थात धातु वैषम्य ही कार्ययोनी आहे. उद्देश ग्रंथातील कार्य या महाप्रकरणाचं दुसरं गौण प्रकरण आहे. धातूंमध्ये वैषम्य उत्पन्न करणारा हेतू. कालबुद्धींद्रियार्थानां योगो मिथ्या न चातीच द्वयाश्रयाणां व्याधीनां त्रिविधो हेतुसंग्रहा. काल, बुद्धी आणि इंद्रियार्थ या तीन हेतूंचा शरीराशी होणारा मिथ्या, हीन आणि अति असा त्रिविध योग हे शरीर आणि मन या दोन आश्रयांमध्ये होणाऱ्या व्याधींचं कारण आहे. या श्लोकामध्ये द्वयाश्रयाणाम या पदानं कार्यदेश या पुढील गौण प्रकरणाचा उपक्रम केलेला आहे. यापूर्वीच्या कारण महाप्रकरणामध्ये आयुर्वेदाचं अधिकरण म्हणून कार्यदेशाचं ग्रहण केलंय. कार्य महाप्रकरणामध्ये धातुसाम्य क्रियेसाठी अधिकरण म्हणून कार्यदेश पुन्हा सांगितलेला आहे, त्यामुळे पुनरुक्ती दोष नाही. आयुर्वेदाचं अधिकरण चेतन देह असल्यामुळे कारण महाप्रकरणामध्ये शरीर, मन आणि आत्मा अशा तिघांचं ग्रहण केले आहे. धातु वैषम्य रूप कार्ययोनीचा संभव यातल्या दोनच घटकांमध्ये आहे, शरीर आणि मन. त्यामुळे कार्य महाप्रकरणामध्ये शरीर आणि मन हे व्याधींचे आश्रय म्हणून सांगितले आहे. शरीरम सत्वसंज्ञंच व्याधीनाम आश्रयो मतः. आत्मा निर्विकार असल्यामुळे त्याच्यामध्ये वैषम्य किंवा साम्य संभवतच नाही. आत्मा धातुसाम्य क्रियेचं अधिकरण नाही, आत्मा अचिकित्स्य आहे. ते पुढील श्लोकामध्ये स्पष्टच केलं आहे. निर्विकार परस्त्वात्मा. ग्रंथ रचना करताना आणि ग्रंथाचा अर्थ लावताना संगती हाही एक विचार असतो. प्रसंग संगती हा संगतीचा एक प्रकार आहे. स्मृतस्य उपेक्षा अनर्हत्वम प्रसंग संगती. प्रसंग याचा अर्थ प्राप्ती. कोणत्याही विषयाचं विवेचन करताना त्या संदर्भातला अन्य एखादा विषय प्राप्त किंवा उपस्थित होतो. हा प्राप्त विषय महत्वाचा असल्यानं त्याची उपेक्षा न करता त्याचंही विवेचन केलं जातं. याला प्रसंग संगती असं म्हणतात. प्रकृत, व्याधी हेतू आणि व्याध्याश्रय या दोन प्रकरणांमुळे आरोग्याचा हेतू आणि आरोग्याचा आश्रय हे विषय प्राप्त होतात. आरोग्य प्राप्तीसाठी आयुर्वेदाची प्रवृत्ती असल्यामुळं हे विषय महत्वाचे आहेत, म्हणून प्रसंग संगतीनं त्यांचं वर्णन केलेलं आहे. धातुसाम्य या कार्यामुळे सुख प्राप्ती होते, म्हणून सुखाला कार्यफल म्हटले आहे. काल, बुद्धी, इंद्रियार्थ यांचा समयोग हा कार्यफलाचा हेतू आहे. व्याधींचा आश्रय असणारे शरीर आणि मन हेच कार्यफलाचेही आश्रय आहेत. कार्य महाप्रकरणातील चौथं गौण प्रकरण आहे कार्ययोनी. चरक विमान स्थानाच्या 8व्या अध्यायात म्हटलेलं आहे, कार्ययोनी धातु वैषम्यम तस्य लक्षणं विकारागमः परीक्षात्वस्य विकार प्रकृतेश्चैव ऊनातिरिक्त लिंग विशेषावेक्षणं विकारस्य च साध्यासाध्य मृदुदारुण लिंग विशेषावेक्षणं इति. अर्थात धातु वैषम्य ही कार्ययोनी आहे. त्या धातु वैषम्याचं लक्षण आहे विकाराची प्राप्ती. त्याची परीक्षा दोन प्रकारे केली जाते. एक विकाराच्या प्रकृतीचं परीक्षण आणि दुसरं विकाराचं परीक्षण. विकाराच्या प्रकृतीचं म्हणजे उपादानाचं परीक्षण, कमी अधिक विशेष लक्षणांचं परीक्षण. विकाराचं परीक्षण साध्य असाध्य मृदू दारुण अशा विशेष लक्षणांचं परीक्षण. यातल्या विकार प्रकृतीचा उद्देश पुढील श्लोकामध्ये केलेला आहे. वायुपित्तं कफश्चोक्त शारीरो दोष संग्रहा मानस पुनरुद्दिष्टो रजश्च तम एवच.
वायू, पित्त, कफ हे शरीर धारण करत असल्यामुळे त्यांना धातू अशीच संज्ञा आहे. खरं तर धातूंमध्ये वैषम्य उत्पन्न झालं की त्यांना विकार म्हटलं जातं. वायू, पित्त, कफ हे बाह्य हेतूंनी स्वतंत्र रूपानं दूषित होतात आणि अन्य धातूंना दूषित करू शकतात. या त्यांच्या सामर्थ्यामुळे त्यांना दोष संज्ञा दिली जाते. त्यामुळे श्लोकात त्यांना धातुसंग्रह न म्हणता दोषसंग्रह म्हटलेला आहे. ज्यांच्यामध्ये वैषम्य होऊ शकतं त्यांनाच विकार प्रकृती म्हणता येतं. याच हेतूनं सत्व, रज, तम या मनाचं धारण करणाऱ्या 3 घटकांपैकी रज आणि तम या दोघांचंच श्लोकात ग्रहण केलेलं आहे. सत्वाचा स्वभाव केवळ धातू असाच आहे, त्याच्यामध्ये वैषम्य होत नाही. कार्य महाप्रकरणातील 5वे गौण प्रकरण आहे क्रिया. ही क्रिया उद्देश रूपानं पुढील श्लोकामध्ये सांगितलेली आहे. प्रशाम्यते औषधै पूर्वो दैवयुक्ती व्यपाश्रयैः मानसो ज्ञान विज्ञान धैर्य स्मृती समाधिभिः. पूर्वहा म्हणजे प्रथम किंवा आधीचा श्लोकात पहिल्यांदा सांगितलेला अर्थात शारीर दोष संग्रह. त्याची चिकित्सा दैव व्यपाश्रय आणि युक्ती व्यपाश्रय औषधांनी होते. मानस दोष संग्रहाची चिकित्सा ज्ञान, विज्ञान, धैर्य, स्मृती, समाधी यांनी होते. धातु वैषम्य या कार्ययोनीची परीक्षा विकार प्रकृती लिंग विशेष आणि विकार लिंग विशेष यांनी करावी असं म्हटलंय. विकार प्रकृती लिंग विशेषानं परीक्षा करण्यासाठी विकाराची प्रकृती अर्थात उपादान असलेल्या वातादी धातूंचे किंवा दोषांचे परीक्षा योग्य गुण संक्षेपानं सांगितलेले आहेत. वृक्ष शीतो लघु सूक्ष्म चलोध विषदखरहा मारुतः सस्नेहम उष्णम तीक्ष्णंच द्रवमम्लं सरंकटु पित्तम गुरुशीत मृदुस्निग्ध मधुरस्थिर पिच्छिलाहा श्लेष्मणः गुणाः. या परीक्षणाच्या सहाय्यानं ऱ्हास हेतू असलेल्या भेषजाची प्रवृत्ती करता येते. यासाठी संक्षिप्त क्रिया सांगितलेली आहे. विपरीत गुणैहि द्रव्यैहि संप्रशाम्यति. या द्रव्यांची उपकल्पना पुढील श्लोकामध्ये सांगितलेली आहे. विपरीत गुणैर्देश मात्रा कालोपपादितैहि भेषजैर विनिवर्तन्ते विकाराः. द्रव्य, देश, मात्रा, काल यांच्या सापेक्ष योग्य औषध सिद्धी याला उपकल्पना किंवा विधी अशी संज्ञा आहे. अशा औषधांमुळे साध्य विकारांचं निराकरण होतं. यासाठी विकाराचे लिंग विशेष अर्थात साध्यासाध्यत्व जाणून औषधांची योजना करणं आवश्यक आहे. कारण असाध्य व्याधींची चिकित्सा सांगितलेली नाही. साधनं न तु असाध्यानां व्याधीनां उपदिश्यते. इथे कार्य महाप्रकरण संपलं. अशा प्रकारे चरक प्रतिसंस्कृत अग्निवेश तंत्राचा कार्यकारणात्मक उद्देश पूर्ण झाला. असेच व्हिडिओज घेऊन पुन्हा येईन. पुढच्या व्हिडिओसाठी माझा चॅनेल सबस्क्राईब करा. तुमच्या काही सूचना असतील, प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा किंवा मला मेल करा. माझा मेल ID आहे amruta.kratu@gmail.com. धन्यवाद.